महाराष्ट्र स्टेट MBBS BDS साठी राऊंड 1ला जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे एक्झॅक्टली केव्हा येऊ शकणार आहे. तर सध्या CET सेलकडून जे डेट दिलेली आहे ते म्हणजे आहे 18 ऑगस्ट. त्यामुळे लवकरात लवकर थोड्या वेळामध्ये लेट नाईटमध्ये नोटीस येते दरवर्षी, तर थोड्या वेळामध्ये आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट समजणार आहे. एक्झॅक्टली इथून पुढची प्रोसेस काय असू शकणार आहे, विद्यार्थ्यांनी पालकांनी काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं आपल्या व्हायब्रंट सिरीजमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पहिल्यांदा आली की आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्यामध्ये आपला प्रोव्हिजनलचा जो SML रँक आहे तो चेक करायचा आहे, आपलं पूर्ण नाव चेक करायचं आहे. त्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ते कशा पद्धतीनं चेक करायचं आहे, लिस्टमध्ये SML रँक नेमका कोणता असतो, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं अपडेट कसं असू शकणार आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला SML लिस्ट आल्यानंतर आपल्याला ग्रीव्हियन्सेसचा सुद्धा त्यांनी एक विंडो देत आहेत. तर त्याच्यामध्ये त्या SML लिस्टप्रमाणे तिथे तुम्हाला कशा पद्धतीनं चेक करायचं आहे, मग ग्रीव्हियन्सेसमध्ये कुठल्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, ग्रीव्हियन्स कशा पद्धतीनं अप्लाय करायचा आहे, आणि ह्या सर्व गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या. याच्यामध्ये काही जर मिस्टेक झाली असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला ते ग्रीव्हियन्स रेज करता येतात, ह्या देखील गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी सध्या डेट आलेली आहे, काही जणांचे कॉल येत आहेत की सर SML लिस्ट केव्हा येऊ शकते, तर 18 ऑगस्ट ही डेट दिलेली आहे. त्यामुळे आज थोडंसं लेट नाईट ही नोटीस येऊ शकते. ते आल्यानंतर कशा पद्धतीनं ते SML रँक चेक करायचं आहे, त्यानुसार आपल्याला पुढचं कशा पद्धतीने कट ऑफचं संभाव्यता शक्यता होऊ शकते, याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. SML लिस्ट कशी चेक करायची यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे. नंतर ग्रीव्हियन्सेस कसे असतात, ग्रीव्हियन्सेस रेज कशा पद्धतीनं करायचं आहे, कारण की त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे फायनल SML रँक हा नंतर येणार आहे. सध्याचा जो आज येणार आहे तो आहे प्रोव्हिजनल SML रँक, पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फायनल म्हणजे काही चेंजेस होऊ शकतात, काही डिपेंड्स ऑन जर काही त्रुटी असतील, काही ग्रीव्हियन्सेस असतील त्याच्यानुसार चेंजेस होऊ शकतात, आणि मग फायनल SML रँक येणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्रोव्हिजनल SML लिस्ट चेक करायची, त्यानंतर ग्रीव्हियन्सेस चेक करायचं आहे, आणि मग फायनल मेरिट लिस्ट, आणि मग चॉईस फिलिंग. ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जसे SML लिस्ट येईल त्या लगेच आपल्या ग्रुपमध्ये कळवणार आहेत, आणि मग पुढे कट ऑफचा अनालिसिस सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही आहे. थँक्यू सो मच.